सिंधुदुर्गात पुढील 3 ते 4 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या कालावधीमध्ये 15 मिलीमीटर एवढ्या तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान सह्याद्री पट्ट्यामध्ये दमदार पाऊस कोसळत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। राज्यभरात जून महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडला असला तरी विदर्भात मात्र पावसानं दांडी मारलेली आहे। नागपूरसह संपूर्ण विदर्भात जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये 12% इतकी पावसाची तूट पाहायला मिळते आहे। विदर्भातील फक्त बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे। जळगावात पावसानं जून महिन्यातच हजेरी लावली आणि त्यामुळे खरीपाच्या 81% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। दरम्यान जिल्ह्यामध्ये खरीपाचे सुमारे 7,40,000 हेक्टर इतका आहे आणि त्यापैकी 6,60,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। मुंबईनं कुपोषणामध्ये मेळघाटला मागे टाकलाय। मुंबई उपनगरात सर्वाधिक 2,887 कुपोषित बालकं आढळली आहेत। ग्रामीण भागापेक्षाही शहरी भागात कुपोषणामध्ये आकडेवारी जी आहे ती वाढत असल्याचं दिसतंय। राज्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या 30,800 इतकी आहे। बदलापूर जवळील भोज धरणाच्या प्रवाहामध्ये एक पर्यटक अडकला होता, पण वेळीच मित्रांच्या मदतीमुळे त्याची या प्रवाहातून सुटका झाली। या थराराचा व्हिडिओ समोर आलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। वैनगंगा नदीतील पूर नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुणे शहराच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। दरम्यान नदीपात्रातील लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि कोदवली नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली। खेडच्या जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी जी आहे ती 5.40 मीटर इतकी आहे, तर कोदवलीची पाणी पातळी 5.70 मीटर इतकी आहे। पुण्याच्या मावळमध्ये पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। धरण क्षेत्रात 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे। ऐन पावसाळ्यामध्ये अलमट्टी धरणामुळे होणाऱ्या पुराच्या समस्येबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठी घोषणा केली। अलमट्टी धरणावर ड्रोन नजर असणार आहे आणि या संदर्भात सरकार कायदेशीर भूमिका देखील मांडेल असं सांगितलं गेलं आहे। सर्वोच्च न्यायालय 3 तारखा झालेल्या आहेत, तर प्रत्यक्ष सुनावणीमध्ये बाजू मांडणार असं देखील यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। धरणाची पाणी पातळी सांडवा पातळीवरच्या वरती आल्यानंतर 4,500 क्युसेक पर्यंत विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा वारणा धरण व्यवस्थापन यांनी दिलेला आहे। पाहुयात इतरही महत्त्वाच्या बातम्या। रुक्मिणी मातेची पालखी पंढरीमध्ये दाखल झालेली आहे। प्रमुख 10 मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या कौंडण्यपूर रुक्मिणी मातेची पालखी जी आहे ती पंढरपुरात दाखल झाली। तब्बल 34 दिवसांच्या प्रवासानंतर ही पालखी पंढरीत आलेली आहे, तर विठ्ठल नामाचा जयघोष करत पालखीनं विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केली आहे।
आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख घालण्यात येणार आहे। जांभळ्या आणि भगव्या रंगाची भरजरी वस्त्र परिधान केली जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख देण्यात येणार आहे। नंदुरबारमधील राजेश पाटील यांनी तुळशीच्या नाजूक पानावर विठुरायाची सूक्ष्म प्रतिकृती साकारली आहे। राजेश आषाढी एकादशीपर्यंत जेवढ्या प्रतिकृती तयार होणार त्याचं विठुरायांच्या भक्तांमध्ये वाटप करणार आहे। या कलाकृतीमुळे राजेशचं आता कौतुकही होऊ लागलं आहे। विधान भवन परिसरात मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली। आदित्य ठाकरे पोडियमवर बोलून गेल्यानंतर नितेश राणे बाईट द्यायला आले आणि त्यावेळेस मंत्री असलेल्या राणेंनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची मिमिक्री केली आहे। अजित पवारांवर टीका करताना हाकेंची जीभ घसरली। लक्ष्मण हाकेंकडून अजित पवारांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे। अजित पवार हे महायुतीच्या मुलांना पैसे देत नसल्याचा आरोप हाकेंनी केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू खरेंसह अवघे 6 जण दर्शनाला गेलेले आहेत। आषाढी यात्रेच्या निमित्तानं भाविक वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले। 5 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्याची रूपरेषा आता जाहीर करण्यात आली आहे। शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे पक्षाकडून या मेळाव्यासाठी संयुक्तपणे तयारी करण्यात येते आहे। मुंबईतील वरळी डोममध्ये होणाऱ्या या मेळाव्यामध्ये सुमारे 8000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। महाराष्ट्रात 3 महिन्यांमध्ये 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राहुल गांधींनी दिली आहे। ट्विट करत त्यांनी शेतकरी आत्महत्येचं वास्तव समोर आणलेलं आहे। शेतकरी दररोज कर्जात बुडतोय, पण सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत कोट्यावधींना कर्ज त्यांना देत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। पक्ष कोण सोडून जात आहे यापेक्षा पक्ष वाढीसाठी काम करणार, असं विधान ठाकरे सेनेचे नवनियुक्त नाशिक महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी केलं। आव्हान पेलण्याची आमच्यात क्षमता आहे, असंही पुढे ते म्हणाले। तर एक महत्त्वाची बातमी, हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा घेऊन भाजप सरकारनं मुंबई येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चुनाभट्टी परिसरात बॅनरबाजी केली। सक्तीचा मुद्दा आम्ही न आणता तो ठाकरे सरकारच्या काळात आल्याचा मजकूर या बॅनरवर लिहित ठाकरेंवर आरोप करण्यात आले। दरम्यान हा बॅनर ठाकरे सेना आणि मनसैनिकांनी एकत्र येऊन फाडलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। शिवसैनिक आणि मनसैनिकांचं हे आणखीन एक आंदोलन जे भाजपच्या बॅनर विरोधात होतं। भाजपनं जो दावा केला होता उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये हिंदी सक्ती झाली होती, ते बॅनर जे आहे ते फाडण्यात आले। उद्योगधंदे केलेले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि याचा निषेध आम्ही या बॅनर फाडून करतो। महाराष्ट्रात एकच ब्रँड ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड, महाराष्ट्रात एकच ब्रँड ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड। यांना मराठी भाषेची, मराठी लोकांची जी एकता। राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण केली आहे। राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्यानं नवी कोरी कार घेतली आणि यावेळेस कार्यकर्त्याची इच्छा होती की राज ठाकरेंच्या हस्तेच ही पूजा व्हावी। यावेळेस राज ठाकरेंकडे इच्छा बोलून दाखवल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या कारची पूजा केली आहे। यावेळेस स्वतः राज ठाकरे ड्रायव्हिंग सीटवरही बसले होते। पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी आशिष शेलार आणि जयंत पाटलांनी सगळ्यांचं लक्ष वेधलंय। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांच्यात विधानभवनामध्ये चर्चा झाली। दोघांना हसत खेळत गप्पा करताना पाहून चर्चेला उधाण आलंय। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा सरकारला घरचा आहेर दिलाय। नवी वीज कनेक्शन मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप द्या म्हणून आग्रह का, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला। तर या संदर्भात बैठक बोलावून योग्य कारवाई करू, असं ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलंय। जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली।
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या उपस्थितीत ही बैठक झाली। जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची यावेळेस उपस्थिती होती। यावेळेस आगामी निवडणुकीच्या तयारीला सर्व कार्यकर्त्यांनी लागा अशा सूचना देखील सुनील तटकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। ठाणे स्थानक परिसरातील एका ग्राहकाला दुकानातील परप्रांतीय कामगारांकडून मारहाण झाली होती। या ग्राहकानं ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचारेंकडे याबाबत तक्रार केली आणि त्यानंतर राजन विचारेंनी त्या दुकानदाराला कार्यालयामध्ये बोलावून मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली। तसंच मराठी ग्राहकानं त्या दुकानदाराच्या कांचीला देखील लगावली। मराठीचा अपमान केला तर कानाखालीच पडेल असा इशारा मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिलाय। परप्रांतीयांविरोधात मनसे आक्रमक झाली असून मराठीचा अपमान सहन करणार नाही असा इशारा परप्रांतीयांना मनसेनं दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी बोलावंच लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदमांनी दिली आहे, तर मनसैनिकांनी कायदा हातात घेऊ नये असंही योगेश कदम यांनी म्हटलं। मुंबईच्या मीरा रोडमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात आंदोलन केलं आणि त्यामुळे हिंदीचा वाद पेटण्याची शक्यता आहे। मनसे नेते राज ठाकरेंबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सुमनला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। केदार सुमन हा पुण्यातील वनाज भागातला रहिवासी आहे, तर त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसैनिक जे त्या आक्रमक झाले होते त्याला चोप देण्यासाठी मनसैनिक त्याच्या घरी दाखल झाले। छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये लष्कर अळी नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांवर आता फवारणी सुरू केलेली आहे। तालुक्यात 53,000 हेक्टरपर्यंत खरीपाची लागवड झाली असून लष्कर अळीच्या वेढ्यानं मका पीक धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी महागडी औषधानं आता पीक वाचवण्यासाठी या पिकांवर फवारणी करू लागले आहेत। जामनेरमध्ये बहिणाबाई मार्केट मॉलचं भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यामध्ये 11 ठिकाणी बहिणाबाई मार्केट मार्ट प्रकल्पासाठी 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचा उद्देश महिला गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा आहे। जळगावच्या भडगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रामध्ये 12 चाकी वाळूनं भरलेला एक ट्रक जो होता तो फसला होता। अवैध वाळूचा उपसा करताना हा ट्रक इथं फसला। त्याला बघ जेसीबीच्या साहाय्यानं बाहेर काढून तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आला। तर एक महत्त्वाची बातमी, इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याची आता भयावह दृश्य समोर आलेली आहेत। इस्रायलनं इराणच्या रहिवासी भागामध्ये हल्ला केल्याचा हा व्हिडिओ आहे। हा हल्ला इतका भीषण होता की यावेळेस पार्क केलेल्या काही कार ज्या आहेत त्या हवेत उडाल्या। इमारती अक्षरशः उद्ध्वस्त करतानाचा हा व्हिडिओ आहे। इराण इस्रायलमधील युद्ध थांबलं असलं तरी आता हल्ल्यावेळेसचे भयावह व्हिडिओ जारी करण्यात आलेले आहेत। धुळ्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक झालेली आहे। त्याच्याकडून 41,000च्या गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी मोहाडी नगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान दहशत माजवण्याच्या उद्देशाने तो देशी कट्टा बाळगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती। नागपूरच्या धरमपेठ परिसरात महफिल शॉपमध्ये धाड टाकत 3 लाख रुपयांचे प्रतिबंधित ई सिगारेट्स आणि हुक्का फ्लेवर्स जे ते जप्त झालेले आहेत। या प्रकरणी शुभम कांबळे आणि वैभव कांबळे यांना अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। नागपूर पोलिसांना प्रतिबंधित ई सिगारेट हुक्का फ्लेवर बाजारामध्ये मिळत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यावरून पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली। कोल्हापूरच्या कागलमध्ये मुख्याध्यापकानं विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली। मारुती भरकट असं आत्महत्या करणाऱ्या मुख्याध्यापकाचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणी तपास करतायत। मुंबईच्या वडाळ्यामध्ये एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। धारदार शस्त्रानं गळ्यावर आणि पाठीवर वार करण्यात आले। पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा वाद झाल्याची माहिती समोर आलेली आहे। टीटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक झाली आहे।
मुंबई गोवा महामार्गावर कार अपघाताची थरारक दृश्य पाहायला मिळाली आहेत. बांदा पुलावरून कार 60 फूट खोल ओढ्यामध्ये कोसळली होती. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही कार ओढ्यात कोसळल्याची माहिती आहे. कारमधील 6ही युवक जे आहेत ते आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. हॉटेलच्या किचनमध्ये खरंच अन्न सुरक्षित असतं का असा सवाल उपस्थित करणारा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये किचनमधील कर्मचारी जमिनीवरील सगळा कचरा एका सुपामध्ये घेऊन गॅसवर शिजत असलेल्या अन्नात टाकताना दिसतोय. हे कृत्य तो एकदा नाही तर दोनदा करतोय. राज्यातील सर्व शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यापुढे कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येणार आहेत. आता जे कर्मचारी सेवेत आहेत ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, असं माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई झाली आहे. 8 पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आली होती. त्यापैकी 6 जणांनी माफीनामा सादर केला. त्यांच्यावर 1 महिना तर खुलासा आणि माफीनामा न देणाऱ्यांना 2 पुजाऱ्यांवर 3 महिन्यांची बंदी करण्यात आली आहे. लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना आता दणका बसला. या बहिणींचा लाभ अखेर बंद झालाय. 2289 सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. महसूल विभागातले 29 अधिकारी प्रतिनियुक्तीवर आहेत. हे अधिकारी वेळेत रुजू न झाल्यास त्यांचं निलंबन होणार आहे. महसूल विभागामध्ये 119 उपजिल्हाधिकारी पद रिक्त आहेत. जवळपास 140 उपजिल्हाधिकारी पदावरचे महसुलातले अधिकारी प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कामं प्रलंबित आहेत. राज्यातले 30 वैद्यकीय महाविद्यालयांना नॅशनल मेडिकल काउन्सिलनं नोटीस बजावली आहे. त्यामुळे यावर्षीच्या 3000 वैद्यकीय विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती न झाल्यामुळे बहुतेक महाविद्यालयांना नोटिसा आता बजावण्यात आलेल्या आहेत. जालन्यामध्ये समृद्धी महामार्गात बाधित होणारे शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवण्याच्या मागणीसाठी म्हणून शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. मागील 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं जालन्यातील देवमूर्ती इथं हे आंदोलन सुरू आहे. प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्यामुळे जमिनी नापिकी झाल्याबद्दलचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेलं आहे. निफाड तालुक्यातील मौजे, खेडलेझुंगे, कोळगाव, रुई, कानळद, देवगाव शिवारामध्ये शेतजमिनी ज्या आहेत त्या नापीक झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. या भागाचा पंचनामा करा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. धाराशिवच्या योजनेच्या समर्थनात हजारो महिला नागरिक रस्त्यावर उतरले. भूम शहरासाठी सरकारनं मंजुरी केलेल्या अमृत 2 योजना जी कार्यान्वित करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. पाणी बचाव कृती समितीच्या माध्यमातून मोर्चाही काढण्यात आला.